पनवेल तालुका में अनुसूचित जाति के लोगों पर अत्याचार की घटनाएं बढ़ती जा रही हैं। हाल ही में ऐसी 4 घटनाएं सामने आई हैं, लेकिन पीड़ितों को न्याय दिलाने में प्रशासन और पुलिस नाकाम हो रही थी। लगातार इस प्रकार के हो रहे अन्याय के खिलाफ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) के नेता प्रभाकर शाबा कांबले ने अपने सहयोगियों के साथ पनवेल के सहायक पुलिस आयुक्त कार्यालय के सामने अनशन शुरू किया था। कांबले ने साफ कहा था कि जब तक आरोपी को गिरफ्तार नहीं किया जाता, तब तक उनका अनशन जारी रहेगा। उनके अनशन का असर जल्द हुआ और नवी मुंबई पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया, जिसके बाद RPI नेता प्रभाकर कांबले ने बयान दिया कि हम अनुसूचित जाति के लोगों को न्याय दिलाने के लिए लड़ रहे हैं। हमारी मांग थी कि आरोपी को तुरंत गिरफ्तार किया जाए। इस पर पुलिस ने कार्रवाई की। यह हमारी जीत है, लेकिन अन्याय के खिलाफ यह लड़ाई आगे भी जारी रहेगी। दिवस झाले ही पाळी काय येऊन दिली, सगळ्यांना जमा करायची पाळी काय येऊन दिली। भातांचं 15 वर्षाच्या अगोदर ऐकलं का? आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या इकडून कोणताही कालबोट होणार। ऍक्च्युली पनवेल तालुक्यामध्ये 8 दिवसामध्ये 4 ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाले आणि त्याच्यामध्ये नवीन पनवेलमध्ये बलात्कार प्लस ॲट्रॉसिटी होतं। ताबडतोब न्हाव्या शेव्याला एका आमच्या भगिनीला विवस्त्र करून अक्षरशः बोलायला आणि बघायला लाज वाटेल अशा सिच्युएशनमध्ये तिला विवस्त्र करून मारहाण केलेली। त्याच्यानंतर भातांमध्ये एक बुद्ध विहाराची भिंत तोडून विटंबना झालेली। इथला जो मुजोर पोलीस प्रशासन आहे यांनी मात्र काही आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून आरोपींना कशी मदत होईल अशा पद्धतीने इथल्या मुजोर पोलीस प्रशासनाचा काम चालू होता आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर कुठेतरी ह्या मुजोर पोलिसांच्या प्रशासनाला आणि जी हे आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी, पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आमरण उपोषण उभा केले। काय पोलिसांकडून काय तुम्हाला आश्वासन देण्यात आले आहे? आम्ही 3 दिवस आमरण उपोषण होता। आज सकाळी साधारणतः 10 वाजता पोलिसांनी सदर जो मुख्य आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे। आम्ही पीडित मुलीला तोच आरोपी आहे की नाही हे शहानिशा करून त्याच्यानंतर उर्वरित 2 आरोपी आहेत त्यांना ते 24 तासाच्या आत अटक करणार आहेत असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही उपोषण आज संपवलेलं आहे। यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष तुमचे आठवले साहेब येणार आहेत का? आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांना आम्ही काल संध्याकाळी संपर्क केला होता। आठवले साहेबांनी सांगितलेला मी उद्या येणार आहे, परंतु आत्ताच मी एक 15 मिनिटापूर्वी त्यांना फोन करून कळवलं की साहेब उपोषणाला यश आलेलं आहे, आरोपीला पकडलेलं आहे, त्याच्यामुळे आता आठवले साहेब काय येणार नाहीये। पण आठवले साहेबांनी भांबेरे म्हणून जे CP आहेत त्यांना मात्र मिलिंद भांबेरेंना फोन केलेला आणि त्यांना सांगितलेला की जर आमच्या कार्यकर्त्यांच्या कुणाचा केसाला जरी धक्का लागला तर आम्ही हे सगळं उग्र आंदोलन करू असं आठवले साहेबांनी यावेळी सांगितलं। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र पुढील कारवाई कठोर करण्यात आलेली आहे का? आता आमचा सर्वात पहिला उद्देश होता का पीडित मुलीची पण इच्छा होती का कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी अटक व्हायला पाहिजे। आता आमचा आरोपी अटक झालेला आहे। नक्कीच आम्ही आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि इथून किमान ह्या पनवेल तालुक्यामध्ये तरी अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत किंवा घडू नयेत याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि